टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अनुसूचित जाती जमातीच्या आश्रमशाळेला अनुदान द्यावं या मागणीसाठी गेल्या 9 दिवसापासून बीडमधले शिक्षक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी आजचा त्यांचा 9वा दिवस आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। 8 दिवसापूर्वी जर बघितलं तर धनंजय नागरगोजे हे निवासी आश्रमशाळेचे शिक्षक होते आणि त्यांनी आत्महत्या केली होती आणि त्यानंतर मात्र आता शिक्षक संघटना जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। सकाळपासूनच ह्या शिक्षक संघटना जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। अजित पवारांचा आज दौरा होता। अजित पवारांनी आम्हाला वेळ द्यावा, आमच्या मागण्या समजून घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती। मात्र अजित पवारांनी वेळ दिला नसल्यामुळे इथले जे शिक्षक आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत बघता की नेमकी काय मागणी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करतोय। कितवा दिवस आजच्या आंदोलनाचा आहे, काय नेमक्या मागण्या आहेत, अजित पवारांचा ताफा देखील तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला होता। सर, आज या ठिकाणी आजचा आमचा उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचं वेतन या ठिकाणी मिळत नाही। वारंवार या ठिकाणी 2012, 2015, 2016 आणि 2023 अशा प्रकारच्या 500 गुणाच्या तपासण्या करून अ व क वर्गवारीमध्ये 165 शाळा शासनाने या ठिकाणी मान्यता दिली, त्यांना अनुदानास मान्यता दिली आणि 8 मार्च 2019ला 20% GR काढला। आज 6 वर्ष या ठिकाणी याला होऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा शासन या ठिकाणी आमच्याकडे गांभीर्याने घेत नाही। म्हणून गेल्या 9 दिवसापासून आम्ही या ठिकाणी राज्यातले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आज माननीय आमदार अजितदादा पवार आमच्या समोरून गेले, परंतु त्यांना सुद्धा आमची कीव आली नाही। या ठिकाणी ते थांबलेले नाहीत आणि जर आम्हाला आज त्यांनी नाही वेळ दिला तर आम्ही या ठिकाणी औषध प्राशन करून, विष प्राशन करून आत्महत्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। एवढंच मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। साधारणतः किती संस्था या बीड जिल्ह्यामध्ये आहेत, असे किती शिक्षक आहेत जे आणखीन अनुदानित तत्वावर काम करतात? या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 19 शाळा आहेत, पण पात्र ठरलेल्या शाळा हे 15 आहेत आणि 400 शिक्षक या बीड जिल्ह्यामध्ये आहेत। एकूण महाराष्ट्रामध्ये 7000 शिक्षक या शाळेचे आहेत आणि या शाळेचे शिक्षक कारण 8 मार्च 2019ला 20% अनुदान दिलेलं आहे, पण त्या अनुदानाची कुठलीही प्रक्रिया त्यांनी केलेली नाही। दुसरी गोष्ट काय, कालच्या अधिवेशनामध्ये त्यांनी बैठक लावली होती आणि ती बैठक त्यांनी रद्द केल्यामुळं माझे परम मित्र आणि जे या संस्थेमध्ये 18 वर्षे काम केलं त्या माझ्या परम मित्रानं 15 मार्च रोजी स्वतःचा गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सबंध महाराष्ट्राला सांगितलं की एका शिक्षकाला जरी आत्महत्या करावी आणि स्वतःच्या लेकीला श्रावणी बाळा मी तुझे उपकार फेडू शकलो नाही, हे वाक्य ऐकून सगळा महाराष्ट्र तळतळला। आणि या नागरगोजे सरासारखे अनेक नागरगोजे सर तुम्हाला जरी अनुदान दिलं नाही तर काही दिवसामध्ये अनेक नागरगोजे सर गळफास घेऊन लटकल्याशिवाय राहणार नाहीत। आता काय मागणी राहील तुमची? सकाळपासून तुम्ही संतप्त दिसताय। आमची आज अजितदादांकडे अशी एकदम कळकळीची मागणी आहे की गेल्या 18 वर्षापासून आम्ही या शाळेवर विना अनुदानित काम करतो आहोत आणि या नैराश्यपोटीच आमचे सहकारी बंधू नागरगोजे सरांनी गळफास लावून आत्महत्या केली। आणि जर तुम्हाला दुसरे नागरगोजे सर पाहायचे नसतील तर त्यांनी आजच्या आज आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला हे करावं। आणि एवढंच आम्हाला सांगायचं आहे, तुमच्या मीडियाच्या द्वारे आम्हाला एवढंच आम्ही सांगू इच्छितो की 9 दिवसापासून आमचे सहकारी 5 जण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणचा एक सुद्धा लोकप्रतिनिधी आला नाही। 6 आमदार, 1 खासदार, एक पण लोकप्रतिनिधी आला नाही आमच्या या कर्मचाऱ्यांची विचारपूस करण्यासाठी। तुम्ही पंकजा मुंडेंना पण आता मागणी केली की तुम्ही इथं लक्ष द्यावं। पंकजा मुंडे इथे येणार आहेत? अजितदादा आणि पंकजाताई येणार आहे ते आम्हाला माहीत होतं आणि त्याच्यापूर्वीच आमचं उपोषण चालू आहे। एक लक्षात घ्या, शासनाने आम्हाला अनुदान दिले, जर ते 20% जर अनुदान दिलं असतं आणि लागू झालं असतं, 10 रुपये जरी आमच्या पदार्थ पडले असते तर माझ्या सहकार्यावर वेळ आली नसती। जे वारलेले जे सर आहेत त्या सरांसोबत मी 18 वर्ष काम केले, आम्हाला विना वेतन 1 रुपया आम्हाला वेतन नव्हतं। तुम्ही एक लक्ष द्या, ह्या मुलाकडे बघा, त्या मुलाचं भविष्य काय आहे, एक ज्ञान देण्याचं कार्य जे शिक्षक करतात त्यांच्यावर जर ही वेळ येते तर तुम्ही सांगा आम्ही कुठल्या आशेवर काम करायचं? प्रत्येक वेळेस आमचा मानसिक छळ केला जातो, प्रत्येक वेळेस शासन आमचं तपासणी करतं, व्हिडिओ करून पुढे मंत्रालयात जातो, कॅबिनेटला आमची फाईल येते आणि दर बुधवारी 165 आश्रमशाळेतले लोक टीव्ही समोर बसून आमच्या कॅबिनेटमध्ये प्रश्न येतोय का या आशेने टीव्हीकडे बघतात। आम्ही कुठपर्यंत या आशेने टीव्हीकडे बघायचं? आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तुम्ही आम्हाला इच्छा मरणाची तरी परवानगी द्या, एक तर तुम्ही काय करा, आम्हाला अनुदान तरी द्या, आम्हाला मरणाची परवानगी तरी
द्या अशी मी शासनाला विनंती या करते. भावना ज्या आहेत ते संतप्त भावना अनावर होताना दिसत आहेत. गेल्या 9 ते 10 दिवसापासून बीडमध्ये हे उपोषण सुरू आहे, मात्र एकाही लोकप्रतिनिधीनं यांच्याकडे जे आहे ढुंकून पाहिलेलं नाही. त्यामुळे आता निवळ अजित पवार इथं आलेले आहेत, त्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी मागणी जी आहे आता सध्या जोर धरताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.